म्हणजे सहज समाधी. या सहज समाधी निर्माण करण्याकरता भगवंताची पूजा करावी. ज्याप्रमाणे समाधी अवस्थेच्या वेळी जी शाश्वत स्थिती मानवाला प्राप्त होते, ती स्थिती प्राप्त करण्यासाठी भगवंताचे स्मरण करावे. कारण ईश्वर शक्ती या जगतात निरंतर कार्यरत असते. या जगतातील प्रत्येक पदार्थ, प्राणी, जीव हा ईश्वराश्रित आहे. विश्वातील प्रत्येक कार्य तसेच मानवाच्या आयुष्यातील प्रत्येक घटना या सर्वांवर भगवंत नियंत्रण करतो. मात्र प्रत्येक कार्यात वा घटनेत ईश्वराची इच्छा बघणारा मानव विवेकी खरा, मात्र हा विवेक हृदयाच्या अंतःकरणात स्थिरवण्याकरता दिव्यत्वाची, शक्तीची, भगवंताची पूजा करणे अत्यंत आवश्यक आहे. पूजनामुळे, उपासनेमुळे त्या परमेश्वराचे तेज मंत्रोच्चाराच्या सहाय्याने आपल्याला प्राप्त होते आणि ते अंतःकरणात स्फुरते. आपण ज्या देवतेची स्मरण, पूजन, चिंतन, आराधना, उपासना करत असू, या उपासनेच्या समयी त्या भगवंताचे विराट रूपाचे दर्शन होते. मात्र ही उपासना आर्ततेतून असावी. पूजा म्हणजे काय तर साकार झालेले, व्यक्त रूपास आलेले प्रेम, आदर, सेवा, मनात स्फुरलेली एक दिव्य शक्ती, दिव्यत्व, तेज, सगुणारूपी भाव, निर्गुणातून तयार झालेला सगुण आकार, सर्वस्व अर्पणता, परमात्म्याचे भान ठेवून केले जाणारे आचरण, हृदयातील प्रेमाचा दृश्यभाव म्हणजे पूजा. या कलियुगात मानवास ईश्वर भगवंत पाहण्याची जर इच्छा असेल तर या आराधनेस, या उपासनेस, या भगवंताच्या पूजनात निष्कामपणाचा सुगंध लाभता आला तर त्या परमात्म्याची प्राप्तीकरिता काहीच करण्याची आवश्यकता आहे. नंतर हीच पूजा मानवास सर्व भौतिक सुखात क्षणिक आनंदापेक्षा निरंतर महानंद, सुखानंद प्राप्त करून देऊ शकते. यालाच म्हणतात पूजा म्हणजे सहज समाधी. धन्यवाद.